किस धरा से टूट के तू कौन धूप में सूख के बन पाँव छाँव तू चल पड़ी पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। वाह, काय सीन आहे. पती पत्नी एकत्र कामावरून आलेत. या इथे विराजमान व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बसा. तुमच्यासाठी हजर आहे 2 ग्लास थंड पाणी. तुम्ही माझ्याकडे असे एकटक का पाहताय? तुमच्या पत्नीसाठी मी काही आणून देऊ? जसं की काही गोड किंवा मग काही चटपटीत? किंवा मग झटपट काही डिनर ऑर्गनाइज करू? तू माझ्याकडे अशी एकटक का पाहतेस? बोला ना. जर काही कमतरता राहिली असेल तुझ्या पतीच्या सेवेत तर काही पेश करू? किंवा मग झटपट डिनर ऑर्गनाइज करू? काय नाटक चाललंय तुझं? अच्छा, तर तुला ही ड्रामेबाजी वाटते. आणि तुम्ही दोघं काय करताय? कालपर्यंत जी माझी वहिनी होती आज फक्त आणि फक्त ती तुझी पत्नी आहे.
आणि तू कालपर्यंत तू माझा मोठा भाऊ होतास, आज फक्त तू तुझ्या पत्नीचा पती आहेस. काय काय म्हणायचंय काय तुला? अर्थ तर मला समजवावाच लागेल. तर अर्थ हा आहे की ऑफिस संपल्यानंतर तुम्ही दोघं रोमॅन्टिक डिनरसाठी बाहेर गेला आणि तुम्ही दोघांनी मला इथेच सोडलत. काय विचार केलात? कोणीतरी मला इन्फॉर्म केलं? बोला. नाही, पण हा जो प्रोग्राम होता तो तर हो, मीच बनवला होता आणि ही आयडिया पण माझीच होती की तुम्हा दोघांना एकत्र डिनरला पाठवायचं. पण हे तर नव्हतं म्हटलं ना की मला एकटीला सोडून जा. चला बोला, तुमच्या दोघांचं काय कर्तव्य होतं? बोला ना. मनुहा, सॉरी, आमच्याकडून चूक झाली. यापुढे नाही होणार. मी आताच तुझ्यासाठी ना काहीतरी छानसं बनवते. छान नाही, खूप छान बनवते. मी पण येतोय. सांग, मी पण तुझी मदत करतो. नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. तसेही मला मनोहाची टेस्ट चांगलीच माहितीये. मी तिच्यासाठी ना पटापट रंगीबिरंगी भाज्यांचा पुलाव बनवते. अगं, भाजी मी कापतो, दे ना. अरे राहू द्या ना, मी करीन सगळं. तू माझी टेस्ट तर जाणतेस, पण माझं मन नाही जाणत तू की ते कसं आहे. मी मस्करी करत होते. काय काय बोललीस तू? मस्करी करत होतीस? अच्छा, थांब, आता दाखवतो मी. अरे दादा. अगं, तू काय त्या इंदुमतीची मती सुधारवण्याची गोष्ट करतेस? ते दोघं सारख्याला वारके आहेत. त्यांच्या नादाला लागशील ना तर तुझ्या बरोबरच काहीतरी अनर्थ करतील. इंदुमतीचा काय दोष आहे? जे काही केले पलटू दादाने केले. अरे तो तर तिला कधीही सोडू शकतो. मला पलटू दादाच्या नियतीवर अजिबात विश्वास नाही. आणि मी इंदुमतीबद्दल कधीच वाईट विचार नाही करू शकत, कारण मी सुद्धा एक मुलगी आहे. पण तू सुद्धा मुलीची आई आहेस ना, मग तू तिच्याबद्दल वाईट विचार कसा करू शकतेस? अगं, मी काय त्याच्याबद्दल चांगला विचार करू? पूर्ण गाव तू करतोय. अगं, त्या इंदुमतीचा पेहनावा आपल्यासारखा नाहीये, बोली आपल्यासारखी नाहीये. सगळं काही वेगळं आहे तिचं. आपल्यापेक्षा वेगळे म्हणून घरातून बाहेर काढायचं तिला? मी मानते की ती वेगळी आहे, पण ती पण माणूस आहे ना. तुला तिच्याशी संबंध जोडायचे असतील तर तू जोड. आणि मी माझ्या पोरालाच माझा पोरगा नाही मानत तर मग तिला सून का म्हणून मानू? आई, तुझ्या समजण्या न समजण्यामुळे काहीही होणार नाहीये. कारण पूर्ण समाज, सगळे लोक त्याला तुझा मुलगा मानतात. मग काही असो, आपण इंदुमती सोबत वेगळं नाही वागू शकत. अच्छा, हो मग ठीक आहे. तू आपला मुलगा आणि तू आपल्या भावाबरोबर जे वाटेल ते करू शकते.
मला तुझ्यासोबत कोणताही वाद घालायचा नाहीये. तू आपल्या खोलीमध्ये जा. अगं का खोलीमध्ये निघून जाऊ? जेव्हा जेव्हा मनातच जागा नाही तर खोलीत जाऊन काय करावं? मी तर इंदुमतीला घेऊन निघूनच जातो आता. अरे जा चल, चालता हो इथून. जेव्हापासून आला शांततेने मी श्वासही नाही घेतलाय. चल निघा इथून. आणि त्या इंदुमतीला आपल्या बरोबर घेऊन जा. अरे जेव्हापासून आलीये शांततेने श्वास नाही घेऊ शकले मी. निघा इथून, निघा म्हणते ना. ना आम्ही इथून कुठे पण नाही जाणार. मी मानते की चूक माझी पण आहे, पण प्रत्येक मुलींसारखं मी पण मोठ्या स्वप्नांशी लग्न केलंय ना. तुझी स्वप्न तुझा हा पती पूर्ण करेल आणि हे जबरदस्तीचा संबंध ना माझ्या माथ्यावर नको थोपूस. अगं मुलगा आहे मी तुझा आणि जन्म दिलायस तू मला. आणि हे जे नातं आहे ना ते काही जबरदस्तीचं नातं नाही. आणि जेव्हा या घरातच माझं कोण नाही तर मी इथं राहून तरी काय करू? नाही राहायचं मला या घरात. मी आपल्या इंदुमतीला घेऊन निघून जातो या घरातनच. चल इंदुमती, चल इथून आता. नाही, मी तुमच्या बरोबर नाही येणार. मी इथेच राहणार. माझ्यावर नाही येणार तू? अच्छा, तर तू पण पलटलीस. ठीक आहे, मी समजलो की माझं कोणच नाही या दुनियामध्ये. मी एकटा आता स्वतःच जातो. एकटाच जाईन आता. इंदुमती जा जा, जाऊन थांबव त्याला. गावाच्या बाहेर तर पाऊल नाही टाकणार हा, पण अख्ख्या गावामध्ये आपल्या नावाचा सत्यानाश करून टाकणार आहे. जा लवकर जा. पालटू, पालटू जाऊ नको. जा ना. थांब, आले मी. थांब पालटू. दोघंचे दोघं पण एकदम नाटकी आहेत. आणि तू जा, भेटव दोघांना. मग मला काय नको सांगूस. I'm not too much away from you, छोटे so-called साहेब. काय कर, माझी सवयच काही अशी आहे. मला प्रेम झालंय. म्हणतात ना, प्रेम आणि दुःख लपवता नाही येत. माझं प्रेम सुद्धा तसंच आहे, लपू नाही शकत. मला प्रेम आहे तुझ्या शत्रुत्वाशी, तुझ्या तबाही सोबत, तुझ्या बर्बादी सोबत, तुझ्या विचारांसोबत जे तू माझ्या विरुद्ध विचार करतोयस. छोटे सो कॉल्ड साहेब, तुम्ही ज्या जाळ्याला घेऊन उडले होतात ना, त्या जाळ्याला घेऊन उडण्याची मजा तर मी तुम्हाला घेऊ देणारच. पूर्ण वेळ घेऊ देईन, नक्कीच देईन. परंतु त्या जाळ्याला तुम्ही जिथे उतरवणार आहात ती जमीन नसणार,
मी बनवलेली दलदल असणार. तुम्ही त्या जाळ्याला जेवढे काढण्याचा प्रयत्न करणार ती दलदल त्या जाळ्याला तेवढंच गिळत जाईल. तुम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आणि तो तुम्हाला गिळत जाईल. प्रभाकरण नाव आहे माझं. मी कोणतेही काम विनाकारण नाही करत. छोटे सो कॉल्ड साहेब. हॅलो. हॅलो सर. अ व्हेरी वॉर्म गुड इव्हनिंग. कोण? सर, छोट्या माणसांना विसरलं तर बरं नाही ना दिसत. नाव प्लीज. कामत. पुन्हा फोन करू नकोस. छोटे साहेब आहेत. यांना राग ना खूप लवकर येतो. पण राग ही खूप वाईट गोष्ट आहे. जर ह्यांची इच्छा आहे की आपण ह्यांना कॉल न करावा तर नको करूया. खूप मोठी माणसं आहेत. तर मी आता असं काही करेन की ते मला फोन करतील आणि मग आपण बोलू. पण सर, जर ते बोललेच नाहीत तर आपण पुढे काय बोलणार ना? आम्ही तर आमच्या परीने पूर्ण काम केलेलं आहे. मी सांगितलं ना, इंदिरा साहेब सगळं सांभाळतील. छोट्या साहेबांचं हे असं वागणं बदलण्यासाठी काहीतरी नवीन करावं लागेल. छोटे साहेब. हा बोल. अच्छा भाई, तुम्हाला भेटायचं होतं. भेटायचंय का? खूप महत्वाचं काम आहे. काय काम आहे?
एक काम कर, मला डॉकयार्डला भेट. नो, तुझं काम खूपच जिगरीचं आहे. दुसरा कुठला मार्ग नाहीये? मार्ग आहे. काय? चल माझ्यासोबत. ताई आणि भाऊजींना तर त्यांच्या लग्नाबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला. त्यांचं लग्न तर काहीतरी अघटित घटना घडावी तसं अचानकच होऊन गेलं. लग्नाचा संयोग तर योगच समजायला हवा. माहित नाही उद्या काय होऊन जाईल. आता आज आपण एकमेकांच्या लग्नाविषयी बोलत आहोत, काय माहित उद्या आपलंच लग्न एकमेकांसोबत होऊन जाईल.